कुर्ल्यामध्ये डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देऊ नये या मागणीसाठी आज कुर्ल्याचे रहिवासी रस्त्यावरती उतरले। खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। पोलीस आणि आंदोलकांमध्ये पुन्हा जोरदार धक्काबुक्की सुरू आहे। आंदोलक बाजूला व्हायला तयार नाही आहेत आणि आमदार ज्योती गायकवाड यांनाही धक्काबुक्की झाल्याचं कळतंय। ही आपण आंदोलनाची थेट दृश्य पाहतोय। सध्या पोलिसांमध्ये आणि त्याचबरोबर आंदोलकांमध्ये प्रचंड खेचाखेची चालू आहे, बाचाबाची चालू आहे। याची दृश्य आहेत। कुर्ला डेअरी इथे स्थानिकांचं पुनर्वसन करण्यासाठी विरोध करणारे हे आंदोलन आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत बढे घटनास्थळी आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। प्रशांत, एकंदरीत हे सगळं आंदोलन थोडंसं चिघळलेलं आहे आणि त्याचबरोबर आमदार ज्योती गायकवाड यांनाही धक्काबुक्की झाली असं कळतंय। काय अधिक माहिती आहे? सुमारे 2 ते 2.5 तास आता उलटून गेलेलं आहे। हे आंदोलन अजूनही या ठिकाणी सुरू आहे। खरं तर वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालं होतं, मात्र वर्षा या धक्काबुक्कीमध्ये पायाला जे आहे ती जखम झालेली होती, त्यामुळे ते या ठिकाणावरून रुग्णालयात गेलेले आहेत। मात्र त्यांच्या भगिनी आणि धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड मात्र अजूनही या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। स्थानिक नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। या ठिकाणावरून आंदोलक हलणार नाहीत असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। पोलिसांनी काही क्षणापूर्वी प्रयत्न केला होता या आंदोलकांना इथून काढण्याचा, मात्र मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा धक्काबुक्की आणि शाब्दिक बाचाबाची जी आहे ती पोलिसांनी आंदोलकांमध्ये झालेली होती। आता आंदोलक जे आहेत त्यांना या ठिकाणावर बाजूला घेण्याचा प्रयत्न आणि रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न अजूनही पोलिसांचा सुरू आहे। मात्र आंदोलक अजूनही आक्रमक आहेत, त्यामुळे अजून काही वेळ अजून हे आंदोलन जे आहे ते असंच सुरू राहील जोपर्यंत या ठिकाणी हे जे काम सुरू आहे जे बोटॅनिकल गार्डन ज्या ठिकाणी व्हावं अशा मदर डेअरीमध्ये जी मागणी होती, ज्या ठिकाणी आता हे पुनर्वसनासाठीच्या इमारतींसाठीचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे ते बंद होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे ठिय्या देऊन उभं राहणार अशा प्रकारचा पवित्रा जो आहे तो आंदोलकांनी घेतला आहे। त्यामुळे आंदोलन आता अजून किती वेळ चालेल हे पाहणं गरजेचं आहे। पूर्वी धन्यवाद प्रशांत। या संदर्भात वेळोवेळी आम्ही अपडेट घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।